एका गावामध्ये राहणारा एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये भरपूर असे सदस्य होते। पण त्या सदस्यांचे प्रमुख असणारे जे नवरा बायको होते यांच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं। त्यांचे हातपाय वाकडे होऊ लागले आणि त्यांचे तोंड सुद्धा कोरडं पडू लागलं। अशा पद्धतीनं त्यांना अचानक काय झालंय म्हणून त्यांना तातडीनं जवळच्या दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं। पण तिथल्या डॉक्टरने सांगितलं की ही केस जरा जास्तच मोठी आहे, हिला काय करा दुसऱ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करा, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी ॲडमिट करा। मग तिथून त्या दोघांनाही जिल्ह्याच्या ठिकाणी ॲडमिट केलं जातं। तिथं केल्यानंतर अजून सांगितलं जातं की हायर मेडिकलमध्ये म्हणजे अजूनही मोठ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करा। तिथून सुद्धा त्यांना मोठ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं आणि मग त्यांच्यावर काही दिवस उपचार चालतात। पण काही दिवसानंतर त्या दोघांचाही जीव जातो। अगोदरची ती महिला अगोदर जे तो पुरुष आहे त्याचा जीव जातो आणि मग दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा सुद्धा जीव जातो। आता त्या दोघांचेही अंत्यसंस्कार केले होते आणि त्या अंत्यसंस्काराला जे जे कोणी गेलं होतं त्या लोकांचा मृत्यू झाला होता। म्हणजे एकूण 5 लोकांचा मृत्यू 20 दिवसामध्ये झाला आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती की त्या गावामध्ये नेमकं काय घडतंय आणि कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत असं घडतंय। कारण की त्या घराला काही भूत बाधा तर झाली नाही ना, कारण की प्रत्येक 2-4 दिवसामागं त्या घरातला एक व्यक्ती मरत होता, म्हणून लोक त्यांच्या घराकडे सुद्धा फिरकत नव्हते। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच गडचिरोलीमधील अहेरी महागावमध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि याच कुटुंबामधील जे करते धरते होते त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळं, त्यांचे हातपाय वाकडे झाल्यामुळं, त्यांच्या तोंडाला म्हणजे असं तोंड कोरडं पडत होतं, अशा प्रकृतीचा आजार त्यांना झाल्यामुळं त्यांना लगेचच तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि ॲडमिट करल्यानंतर तिथून त्यांना चंद्रपूरला नेण्यात आलं। आता चंद्रपूरला नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की यांना हायर मेडिकलची गरज आहे, यांना अजून चांगल्या पद्धतीचे उपचार पाहिजे, तुम्ही काय करा त्यांना नागपूरला हलवा। चंद्रपूरहून त्यांना नागपूरला हलवलं। नागपूरमधील एका मोठ्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर इलाज चालू होता। पण मात्र ते इलाज सुरू असतानाच जे त्या घराचे करते धरते होते शंकर कुंभारे, त्यांचं वय होतं 52 वर्ष, यांचं 26 सप्टेंबर रोजी निधन झालं आणि त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी त्यांची जी बायको होती विजया कुंभारे नावाची, तिचं सुद्धा 27 तारखेला निधन झालं। आता एकाच परिवारामधल्या 2 महत्त्वाच्या लोकांचे निधन झालं होतं आणि त्यामुळं संपूर्ण गावामध्ये एक हळहळ पसरली होती। लोकांना वाटू लागलं की अचानक चालणारे बोलणारे कशा पद्धतीनं असं काय झालं की त्या दोघांचाही एकापाठोपाठ दोघांचाही जीव गेला, दोघांचंही निधन झालं। मग त्यांच्यावर गावामध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अंत्यसंस्काराला परिवारामधले जे काही लोक उपस्थित होते त्या लोकांचा सुद्धा एकापाठोपाठ एक असं निधन होऊ लागलं। आता 26 तारखेला शंकर कुंभारे यांचं निधन झालं, त्याच्यानंतर विजया वाघमारे यांचं 27 सप्टेंबरला निधन झालं आणि त्यांची जी मुलगी होती तिचं लग्न झालेलं होतं पण ती सुद्धा त्याच घरामध्ये राहायची, तिचं नाव होतं कोमल दहगावकर, ही सुद्धा तिथं राहायची, तिचं सुद्धा 8 ऑक्टोबरला निधन झालं। तिचं नाव आहे आनंदा उराडे, तिचं सुद्धा 14 ऑक्टोबरला निधन झालं। आणि त्यानंतर रोशन कुंभारे नावाचा जो व्यक्ती आहे, शंकर कुंभारे आणि विजया कुंभारे यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे रोशन कुंभारे आणि त्याचं 15 ऑक्टोबरला निधन झालं। अशाच पद्धतीनं आता परिवारामधल्या 5 लोकांचं निधन एकापाठोपाठ एक होत होतं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा। नेमकं काय घडलं होतं त्या गावात याची उत्सुकता लोकांना लागली होती आणि ही बातमी
तिथलचे जे SP साहेब आहेत त्या SP साहेबांकडे सुद्धा पोहोचली. त्यांचं नाव आहे निलोथ पाल. निलोथ पाल यांच्याकडं बातमी पोहोचली आणि मग त्यांनी या संपूर्ण घटनेचा तपास लावायला सुरुवात केली. एकाच परिवारामधल्या 5 लोकांचा त्या ठिकाणी निधन झालं होतं. त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे का अशी सुद्धा शंका उपस्थित केली जात होती. कारण की अशा पद्धतीनं 5 लोकांचा जीव जाणं, त्यांच्यासोबत असं घडणं, आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी सुद्धा बातमी पसरली होती की या ठिकाणी काहीतरी भूतबाधा झाली आहे आणि म्हणूनच तिथलच्या लोकांचं मृत्यू होतोय, तिथलच्या लोकांचं निधन होतंय. त्यामुळे त्या घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये सुद्धा लोक फिरकत नव्हते आणि नंतर जे मृत्यू झाले होते त्यांच्या निधनाला म्हणजे त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा लोक गेले नव्हते. लोकांच्या मनामध्ये भीती बसली होती की जो कोणी त्या अंत्यविधीला जातो त्याचा सुद्धा मृत्यू होतो म्हणून त्या लोकांकडं कोणी जात नव्हतं, तिकडं फिरकत नव्हतं. आणि याचीच दखल त्या ठिकाणचे असणारे SP यांच्यापर्यंत पोहोचली आणि यांनी तात्काळ संपूर्ण घटनेचा शोध लावायला सुरुवात केली. आता या परिवाराचा संपूर्ण तपासणी करत असताना त्या परिवारामधली जी ठणठणीत होती तिला काहीही झालं नव्हतं. तिचं नाव आहे संघमित्रा कुंभारे. संघमित्रा कुंभारे ही रोशनची बायको होती आणि तिचा नवऱ्याचा सुद्धा 15 ऑक्टोबरला निधन झालेलं होतं. आता संघमित्रा कुंभारे ही ठणठणीत होती. जेव्हा SP साहेबांनी त्या संघमित्राला विचारलं की तुमच्या परिवारामध्ये नेमकं असं काय घडलंय, कशामुळं हे सगळा प्रकार व्हायला, तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली आणि तिनं सांगितलं काही नाही, अशा पद्धतीनं त्यांना अचानक त्यांच्या अंगामध्ये ताप निर्माण झाली, त्यांचं तोंड कोरडू पडू लागलं आणि त्यांना काही खावत नव्हतं, श्वाससुद्धा घेता येत नव्हता आणि म्हणून त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. मग त्या साहेबांनी विचारलं की सगळ्यांना तुमच्या घरामध्ये असंच होताना दिसतंय, पण यामध्ये तुला कसं काही झालं नाही, कारण की या घरामध्ये तूसुद्धा राहतेस आणि तूच कसं काय ठणठणीत आहेस. तेव्हा मात्र तिची बोलती बंद झाली आणि ती पोलिसांसमोर उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली. मग पोलिसांच्या पद्धतीनं त्या संघमित्रा कुंभारेला विचारलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं, तिची कसून चौकशी केली. तेव्हा सत्य समोर आलं की हे सगळं काही भूत प्रेत बाधा यांचं काम नाही, तर ही जी संघमित्रा नावाची तरुणी आहे, महिला आहे, हिनंच केलेलं हे एक मोठं कांड होतं. तिनंच केलेला हा एक मोठा गुन्हा होता. तिनंच तिच्या परिवारामधल्या 5 लोकांना संपवलं होतं आणि या 5 लोकांना संपवण्यामध्ये तिची मदत केली होती तिच्या नवऱ्याच्या मामीनं. तिच्या नवऱ्याच्या मामीचं नाव आहे रोजा रामटेके. रोजा रामटेके हिनं आणि याच संघमित्रा कुंभारे हिनं त्या 5 जणाला संपवलेलं होतं. आता जेव्हा पोलिसांनी कसून विचारलं, सगळं कारण विचारलं, त्यामध्ये रोजा रामटेकेचं सुद्धा नाव आलेलं होतं. तिलासुद्धा ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर खरं कारण विचारलं तेव्हा सगळ्यांना एक धक्काच बसला. ही जी संघमित्रा कुंभारे होती तिनं सांगितलं की काही वर्षापूर्वी मी कॉलेजमध्ये शिकत असताना, कॉलेजमध्ये मला चांगले मार्क पडायचे, मी अभ्यासातसुद्धा खूप हुशार होते. हे सगळं करत असतानाच माझी ओळख रोशन कुंभारे याच्यासोबत झाली आणि आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर आम्ही एकमेकांना बोलू लागलो, भेटू लागलो आणि मग अशातूनच आम्ही लग्न करण्याचा निर्णयसुद्धा घेतला. मग निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घरीसुद्धा त्यांनी गोष्ट सांगितली होती, पण त्या मुलीच्या संघमित्राच्या घरच्यांनी ही गोष्ट मान्य केली नव्हती. त्यांनी या लग्नाला विरोध केला होता. पण तरीसुद्धा संघमित्राने तिच्या घरच्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण घरचे म्हणे आपल्यामध्ये असं जमत नाही, तू काही असं करू नको. पण संघमित्राने काहीही ऐकलं नाही आणि तिच्या आईवडिलांच्या विरुद्ध हा जो रोशन कुंभारे आहे त्याच्यासोबत लग्न केलं. लग्न डिसेंबर 2022 केलं आणि ती इकडं राहायला आली. आता इकडं राहायला आल्यानंतर रोशन कुंभारे याच्यासोबत ती राहू लागली आणि सगळं राहत असताना तिची जी सासू होती विजया कुंभारे आणि सासरा होता शंकर कुंभारे, हे तिला टोमणे मारायचे, हे तिला बोलायचे, भांडायचे. सुरुवातीला तिचा जो नवरा होता रोशन कुंभारे हा सुद्धा त्याच्या बायकोकडून बोलायचा, पण नंतर मात्र
तो तिच्या आईवडिलांचीच दखल घ्यायचा आणि या संघमित्रा कुंभारेला भांडू लागायचा आणि मारहाणसुद्धा करायचा. मारहाण एवढी करायचा की तिला काही समजत नव्हतं आणि काहीच नव्हतं. मग ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून तिला ज्या पद्धतीचा छळ होतोय, टोमणे मारतायत, मारहाण करतायत याची माहिती ती संघमित्रा तिच्या आईला आणि वडिलांना फोन करून सांगायची. मग फोन करून सांगायची तर मग तिचे जे आईवडील आहेत हे तिला सांगायचे की आम्ही तुला आधीच सांगितलं होतं त्या पोराच्या नादी लागू नको, त्याच्यासोबत लग्न करू नको, पण तू काही आमची गोष्ट ऐकली नाही. मग हे सगळं घडत असताना ती जे संघमित्रा होती तिच्या वडिलांना हे सगळं ऐकून हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांना हे सगळं काही सहन झालं नाही. आता तिच्या वडिलांचं निधन झालं तर काही दिवसानंतर तिच्या आईचं सुद्धा निधन झालं. आता ती संघमित्रा होती ती एकाकी पडली होती, कारण की तिचे आईवडील या जगामध्ये नव्हते. तिच्या जगामध्ये फक्त तिचा एक भाऊच होता. मग जेव्हा राखी पौर्णिमेचा दिवस आला तिनं तिच्या नवऱ्याला रोशन कुंभारेला सांगितलं की आज राखी पौर्णिमा आहे, मला माझ्या भावाला राखी बांधायला जायचं आहे, मला त्यासाठी तिकडं जावं लागेल. पण तिच्या नवऱ्यानं रोशन कुंभारेनं तिला तिच्या भावाकडं सुद्धा जाऊ दिलं नाही. म्हणे काही नाही जायचं, इथंच थांबून राहा. मग एवढं सगळं झाल्यानंतर ती जी होती संघमित्रा तिला मात्र आता मोठा राग आला होता आणि याच दिवशी तिच्या नवऱ्यानं तिला मोठी मारहाणसुद्धा केली होती. मग मारहाण केल्यानंतर ती एका कोपऱ्यामध्ये रडत बसली होती आणि रडत बसल्यानंतर त्या ठिकाणी रोशन कुंभारेची जी मामी आहे रोजा रामटेके ही तिच्या घरामध्ये आली आणि त्या संघमित्राला विचारू लागली की नेमकं तुला का झालं, का तू एवढं रडतीयस, तिला असं सगळं विचारू लागली. तर मग तिनं घडलेला संपूर्ण प्रकार रोजा रामटेके या महिलेला सांगितला. आता महिलेला सांगितल्यानंतर ती म्हणली की माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण जर ती केली तर तुझा छळ कमी होईल आणि तू आझाद जिंदगी जगू शकतेस. ती म्हणे काय आहे हे आयडिया आणि काय आहे प्लॅनिंग. ती म्हणे आपण एक काम करू, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या सासूला, तुझ्या सासऱ्याला आणि तुझे जी नणंद आहे तिला आणि या सगळ्यांना आपण काय करू, संपून टाकू आणि मग तू आनंदात जगशील आणि मी सुद्धा आनंदात जगेल. ती म्हणे माझा परिवार मेल्यावर मी आनंदात जगेल, पण त्याच्यामध्ये तुझा काय फायदा आहे. तेव्हा ती रोजा रामटेके सांगते की तुझी जी सासू आहे ती आमच्या जमिनीमध्ये हिस्सेदारी मागते. आमची जी 4 एकर जमीन आहे ती जमीन माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे, पण ती विनाकारण बहीण म्हणून त्यामध्ये वाटेकरी होती आणि ती जर वाटेकरी झाली तर अजून दुसऱ्या बहिणी वाटेकरी होतील आणि मग आमच्या नावाला काहीच वावर राहणार नाही, आमच्या हिश्श्याला काहीच येणार नाही. मग आता ते सगळं ऐकून ती संघमित्रासुद्धा तयार होते आणि दोघीजणी मिळून त्या परिवाराला खल्लास करण्याचं ठरवतात. ऑनलाईन पद्धतीनं ते सगळं काही सर्च करतात की कशा पद्धतीनं मारता येईल, काय येईल. अशा पद्धतीनं त्या ऑनलाईन सर्च करून जे जहर आहे ते ऑनलाईन इतर राज्यातून मागवतात आणि ते मागितल्यानंतर खाण्याच्या आणि पिण्याच्या माध्यमातून या परिवाराला ते खाऊ आणि पिऊ घालतात. त्यामुळंच थोडं जर त्यांच्या पोटामध्ये होतं. मात्र 22 आणि 23 तारखेला त्याची मात्रा या संघमित्राने तिच्या सासू आणि सासऱ्याच्या जेवणामध्ये वाढवलेली होती आणि म्हणूनच त्यांना एक मोठा आजार त्या ठिकाणी झाला. धक्का बसला, तोंड कोरडं पडू लागलं आणि असा झटका त्यांना आला आणि त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं, तरीसुद्धा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा विलाज झाला नाही. आता जे जहर होतं ते जहर रंगहीन आणि दुर्गंधीमुक्त होतं. म्हणजे रंगहीन आणि गंधमुक्त. रंगहीन म्हणजे ते जर खाऊ घातलं तर त्या समोरच्या व्यक्तीचं शरीर निळं काळं काहीच पडत नव्हतं आणि गंधहीन म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारे वास किंवा सुगंध येत नव्हता, म्हणून कोणाला काही ओळखूसुद्धा येत नव्हतं. आणि डॉक्टरांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना ह्या 2-3 जे मृतदेह झाले होते त्याच्यामधून काही निष्पन्न झालेलं नव्हतं. पण जेव्हा 5 जणांचं लगातार निधन झालं तेव्हा मात्र त्यांनी चेकिंग करायला सुरुवात केली. तेव्हा प्रत्येकाचं निधन एकाच कारणामुळे झाल्याचं त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सिद्ध झालं आणि मग तिथूनच या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. आता या परिवारामध्ये अजूनही 3 लोक हे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. त्यांनासुद्धा विषबाधा झालेली होती, कारण की त्यांचा जो मुलगा होता, दुसरा मुलगा, तो दिल्लीमध्ये शिकत होता
आणि दिल्लीमधून यांचं निधन झाल्यामुळे तो इकडं आला होता आणि त्याचा ड्रायव्हरसुद्धा यांच्यासोबत होता आणि गाडीमधलं त्या घरामध्ये काही दिवस राहिल्यानंतर तिथलं पाणी त्याच्या पिण्यामध्ये आलं होतं आणि त्याच्यावरसुद्धा मोठा परिणाम झाला. ते सुद्धा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावरसुद्धा उपचार सुरू आहेत. पण एका महिलेनं त्याच्या आईवडिलाचं निधन झालं म्हणून तिनं घेतलेला आहे एक बदला होता आणि 5 जणाला त्या महिलेनं आणि तिच्या मामीनं या दोघींनी मिळून अख्खा परिवार उद्ध्वस्त केला होता. राज्यामधली ही एक सगळ्यात मोठी खळबळजनक अशी घटना आहे आणि हे सगळं त्यांनी अशा ऑनलाईन पद्धतीनं पाहून केलेलं कृत्य होतं. पण डोकं चांगल्या ठिकाणी लावलं पाहिजे, अशा वाईट ठिकाणी लावणं कितपत योग्य आहे आणि त्यांनी केलेला हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. 5 जणांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर लागला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली आणि कठोरातली कठोर शिक्षा या दोघींनाही व्हावी अशी मागणी स्थानिकच्या परिसरातील लोकांनी आणि त्यांच्या उर्वरित परिवारातील लोकांनी सुद्धा केलेली आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.